वचनामध्ये पुढे जात असताना आपण उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि त्याचे वचन 1 ते 4 आपण हे पाहूया. उत्पत्तीचा 12वा अध्याय वचन 1 ते 4. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतेतील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतेतील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान इथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. या ठिकाणी हा जो शास्त्र भाग आहे आपणा सर्व प्रियांना परिचयाचा आहे. आणि या ठिकाणी अब्राम म्हटलेला आहे. अब्रामास देवाचे पाचारण. आणि अब्रामाला देवाने अद्भुतरित्या अब्रामाची निवड केलेली आहे. आणि अब्रामाचं जर घराणं होतं हे ते मूर्तीपूजक असं घराणं होतं. आणि त्या घराण्यामधून देवाने त्याची निवड केलेली होती. देवाच्या संकल्पाप्रमाणे आणि देवाच्या योजनेप्रमाणे देवाने त्याला सांगितलं, त्याला दर्शन दिलं आणि मी सांगतो त्या ठिकाणी तू निघून जा. आणि देवाने खरोखर त्या अब्रामाने देवावरती विश्वास ठेवला. आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी अब्रामाला एक काय म्हणतो आपण, विश्वासाचा पिता म्हणतो, बहुतांचा पिता म्हणतो. आणि खरोखर अब्राम त्याप्रमाणे देवाच्या वचनावरती विश्वास ठेवून तो त्या ठिकाणी तो निघालेला आहे. आणि तो काय होता, तो सर्वस्वी देवावर अवलंबून होता. आणि देवाची सुद्धा इच्छा होती की अब्रामाने मी सांगतो त्याप्रमाणे त्याने माझ्या आज्ञेमध्ये राहावं आणि त्याप्रमाणे जीवन जगावं. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा अरिष्ट येणार नाही, कुठल्या प्रकारचं दुःख येणार नाही. परंतु आम्ही पुढे पाहतो अब्राम त्याप्रमाणे अब्रामाने विश्वास ठेवला आणि अब्राम त्या ठिकाणी तो निघालेला आहे. आणि त्या ठिकाणी तो निघाला आणि अब्रामाच्या जीवनाची सुरुवात होती. देव त्याला कशा प्रकारे आशीर्वादित करतो हे देवाने त्याला सांगितलं होतं. त्याला अब्रामाला सर्वशी देवाच्या अभिवचनामध्ये देवावर अवलंबून राहायचं होतं. आणि तो अब्रामापासून तो काय करणार होता, एक मोठं राष्ट्र निर्माण करणार होता. अब्रामाला सर्व आशीर्वाद मिळणार होते. आणि इतकेच नव्हे तर त्याच्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळणार होते. आणि देवाने ही वचने त्याला दिली होती. आणि त्या दिलेल्या अभिवचनाप्रमाणे त्याने देवावरती विश्वास ठेवून तो काय झाला, तो त्या ठिकाणी तो बाहेर पडलेला आहे. तो प्रवास करत आहे. आणि त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा पुतण्या लोट हे देखील त्याच्याबरोबर होते. आणि तो त्याप्रमाणे त्याच्या नातेवाईकामधून तो बाहेर पडलेला आहे. त्यांनी कुठल्याही गोष्टीचा मोह धरलेला नाही. आणि तो देवाच्या आज्ञेप्रमाणे तो बाहेर पडलेला आहे. आणि त्या ठिकाणी बाहेर पडताना त्याला एकच आठ होती 12 आणि 4 मध्ये. त्या ठिकाणी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहम निघून, आणि त्या ठिकाणी त्याची एकच आठ होती का त्याने आज्ञा पालन करावं. त्याने देवाचं आज्ञा पालन करावं. आणि यहोवाच्या आज्ञेप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे तो निघून गेला. आणि त्याने काय केलं, तो त्या ठिकाणी बाहेर पडलेला आहे. आणि त्याला काय दिलं देवाने, त्याला 12 आणि 7 मध्ये आपण जर त्या ठिकाणी पाहिलं, परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले व त्याने तेथे परमेश्वराची एक विधी बांधली प्रियांनो. आणि त्याच्या अब्रामाला त्या जीवनामध्ये परिचय आला आणि देवाने त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं. आणि त्या ठिकाणी जर देवाचं जर दर्शन दिलं तर त्याने काय केलं, प्रथम अब्रामाने त्या ठिकाणी वेदी बांधलेली आम्ही पाहतो. आणि वेदी म्हणजे काय, एक प्रकारे ती होम बली अर्पण करण्याची एक जागा आहे प्रियांनो. आणि आम्ही बायबलमध्ये जर प्रथम पाहिलं, ज्यावेळेस नोहाला जलप्रलय झाला नोहाच्या काळामध्ये, आणि जलप्रलय पाणी ओसरल्यानंतर नोहा ज्यावेळेस तो जमिनीवरती आला, आणि त्याने, आम्ही जर उत्पत्तीच्या 8व्या अध्याय 20 आणि 21 मध्ये गेलो त्या ठिकाणी, तर त्या नोहाने काय केलं, प्रथम देवाची वेदी बांधली. त्यांनी प्रथम देवाची वेदी बांधली आणि देवाची काय केली, आराधना केली प्रियांनो. आणि त्यांनी त्या केलेल्या आराधनेच्या द्वारे, त्यांनी केलेल्या अर्पणाच्या द्वारे काय झालं, देव संतोष पावला. आणि संतोष पाहून काय, त्याच्यावरती देव एक प्रकारे प्रसन्न झाला. त्यांनी त्याची त्याचं जे अर्पण होतं ते मान्य केलं, त्याची सेवा मान्य केली. आणि त्यांनी सांगितलं का, देवाला संतोष झाला व मनुष्यामुळे, मानवामुळे मी इतपर भूमीला कधी शाप देणार नाही, असं देवाने नोहाला अभिवचन दिलेलं होतं प्रियांनो. आणि या ठिकाणी त्यांनी अब्रामाने सुद्धा काय केलं, त्याला
त्या ठिकाणी सुखरूप घेऊन गेलेला होता देव. आणि त्यांनी त्या ठिकाणी देखील काय केलं, आता विधी बांधली प्रियांनो. आणि तो काय, त्यांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे तो प्रवासात त्याने सुरुवात केली. आणि आता अब्रामाचा जीवन क्रम देवाच्या सहवासात राहण्यात झाला. देवाने देखील मान्य केलं का अब्राम आता माझ्या आज्ञेप्रमाणे चालत आहे. आणि तो आपल्या देवाविषयी साक्ष सुद्धा देऊ लागला. आणि मी वचन आठव्या अध्यायामध्ये 12:8 मध्ये पाहिलं, त्या ठिकाणी देवाविषयी तो साक्ष देऊ लागला. आणि तेथे त्यांनी काय केलं, पुन्हा एकदा काय केले, त्याच्या प्रवासामध्ये देव त्याच्याबरोबर होता, सर्व गोष्टी त्याला अनुकूल होत्या. आणि म्हणून त्यांनी देवाला धन्यवाद देण्यासाठी त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी वेदी बांधलेली आहे. त्या ठिकाणी वचन 8 मध्ये त्यांनी वेदी बांधली. आणि खरोखर विश्वासणाऱ्याचं रोजचं जीवन देखील कसं आहे, आज्ञा पालनाचं आहे. आणि जर म्हणून विश्वासणारा जर डे टू डे देवाच्या आज्ञा पालनामध्ये राहिला, देवाच्या सहभागीत राहिला आणि देवाच्या आराधनेमध्ये राहिला, तर काय होतं, तो मनुष्याचं जीवन देखील कसं होतं, सुखकर होतं. देव काय करतो, त्याच्या भक्तांना, त्याच्या लेकरांना काय करतो, तो त्याचे सर्व आशीर्वाद देण्याचा तो प्रयत्न करतो. आणि जरी सर्व काही आशीर्वाद जरी देत असले, परंतु काय आहे, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये परीक्षा असते. आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील परीक्षा आलेली होती. परंतु परीक्षा आल्यानंतर आम्ही पाहतो, मग त्याच्या 4थ्या अध्यायामध्ये सैतानाने त्याला कशा प्रकारे आम्हीच दाखवलं, कशा प्रकारे त्याला भुलथपा देऊन त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु सैतान प्रभू परमेश्वर त्या सैतानाच्या भुलथापाला बळी पडला नाही. तो त्या सैतानावर अवलंबून राहिला नाही. आणि त्या ठिकाणी काय केलं, सैतानाचा त्या ठिकाणी पराभव झालेला आम्ही पाहतो. आणि म्हणून तो काय, आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्हाला जरी जगिक गोष्टी काही फसवण्याचा प्रयत्न करत असतील, काही मोह दाखवत असतील, तर आपण त्याच्यापासून कसं दूर राहिलं पाहिजे. आणि आम्ही जर त्या जगिक गोष्टीपासून, जगिक आलेल्या संकटापासून जर आम्ही दूर राहिलो नाही, तर आम्हाला काय करतो, तर आम्ही देखील त्यामध्ये फसण्याचा प्रयत्न करतो, आम्ही फसवले जातो. आणि त्याचप्रमाणे अब्राम देखील काय करतात, अब्रामाचे देखील त्याला परीक्षेमधून जावं लागलं. आणि या परीक्षेच्या काळामध्ये काय झालं, तो देवावर अवलंबून राहिला नाही प्रियांनो. तो देवावर अवलंबून राहिला. त्यांनी स्वतःच्या बुद्धीने त्यांनी निर्णय घेतलेला आम्ही पाहतो. वचन 12 आणि 10 पासून आपण जर पुढे गोष्टी पडल्या, 10 मध्ये त्या ठिकाणी 12-10 मध्ये पुढे देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. आणि ही अब्रामाच्या जीवनातील एक परीक्षा होती प्रियांनो. आणि त्यावेळेस देवाने त्याला अभिवचन दिलेलं होतं. आणि म्हणून तो त्याने अब्रामाने वास्तविक पाहता देवावर अवलंबून राहणं आवश्यक होतं. त्याने देवाला विचारायला पाहिजे होतं, मी मिस्रामध्ये जाऊ का कसा. परंतु त्याने काय केलं, त्याने देवाकडे त्याने विचारणा केली नाही प्रियांनो. आणि त्याने स्वतःच्या मनाने त्याने ते काय केलं, निर्णय घेतलेला आहे. आणि हीच काय झाली या ठिकाणी अब्रामाच्या जीवनातील घसरण, म्हणजे काय, त्याच्या विश्वासातील ती एक प्रकारे ती घसरण झालेली आम्ही पाहतो. आणि तो त्या ठिकाणी स्वतःचा निर्णय घेऊन काय केला, तो त्या मिस्रामध्ये त्याच्या पत्नीसह तो गेलेला आम्ही पाहतो. आणि या प्रवासात असताना तिकडे दुष्काळ पडलेला होता. आणि त्यांनी काय केलं, स्वतःच्या याने निर्णय घेतला आणि तो मिस्रामध्ये गेलेला आम्ही पाहतो. आणि मिस्र देशात म्हणजे काय, त्या ठिकाणी त्या मिस्रामध्ये अनेक लोक कसे होते, मूर्तीपूजा करणारे ते असे ते त्या ठिकाणी ते लोक होते. आणि तो त्यांच्यामध्ये गेला. आणि त्या ठिकाणी जाताना त्यांनी देवाला विचारलं नाही प्रियांनो. आणि त्याने स्वतःचा निर्णय घेतला. आणि त्याच्या जीवनामध्ये काय झाली, एक घसरण निर्माण झालेली आम्ही पाहतो. त्याने देवावरती काय केला, तो देवावर अवलंबून नाही राहिला प्रियांनो. त्याने स्वतः निर्णय घेतला. आणि अशा वेळी काय होतं, अशा वेळी देवाचे आज्ञापालन नसते प्रियांनो. ज्यापासून आपण देवापासून दूर जातो, देवावरती अविश्वास दाखवतो, अशा वेळी काय होतं, माणसाच्या जीवनामध्ये देवाचं काय आज्ञापालन नसतं. माणसाच्या जीवनामध्ये प्रार्थना नसते प्रियांनो. देवाची आराधना नसते. आणि देवाविषयी साक्ष देणे सुद्धा नसते. देवाविषयी साक्ष देणे बंद होते प्रियांनो. आणि उलट काय असते, मनुष्याच्या जीवनामध्ये भीती निर्माण होते. आणि मनुष्य अशा वेळेस काय करतो, खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो, खोटे बोलतो. आणि व्यर्थ जीवन जगण्यासाठी, देवाचे आशीर्वाद मिळण्यासाठी काय करतो, तो व्यर्थ धडपड करतो प्रियांनो. आणि अब्रामाच्या जीवनामध्ये देखील असंच झालेलं आहे. त्यावेळेस तो गेला, त्यावेळेस त्याला त्या फारोच्या राजाची त्याला काय भीती वाटली, त्या मिस्राच्या राजाची. आणि त्यांनी सांगितलं, काय झालं, त्यांनी त्याच्या पत्नीला खोटं बोलायला सांगितलं. आपल्याला तो भाग माहित आहे प्रियांनो. खोटं बोलायचं, तू माझी पत्नी नसून तू माझी बहीण आहेस का, जर असं जर म्हटलं तर काय होईल, माझा जीव वाचेल, माझा जीव वाचेल. आणि त्यामध्ये काय झालं, ही अब्रामाच्या जीवनामध्ये दुःखाची सुरुवात झाली.
आणि याप्रमाणे आपल्या घसरणीच्या काळात आपल्या पत्नीला किती दुःख दिले प्रियांनो, तिला खोटं बोलायला लावलं, आणि तिला खोटं बोलायला लावलं त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे आपण जर काय होतं, आपण जरी दुःख असं जर जीवन जगलो तर आमच्या जीवनामध्ये तरी काय होतं, आम्ही व्यर्थ धडपड करतो आणि आम्ही देवाला दोष देण्याचा प्रयत्न करतो. आपण अशा प्रकारे वागल्यानंतर म्हणजे देवापासून दूर गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये देखील दुःख येतं प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये देखील दुःख येतं. आणि आम्ही अशाच प्रकारे त्यांनी अब्रामाने देवाला विचारलं नाही. आणि असंच आपण जर जुन्या करारामध्ये अजून एक उदाहरण पाहिलं, आम्ही ऋतूच्या पुस्तकामध्ये गेलो, नामीच्या जीवनातील गोष्ट आहे प्रियांनो त्या ठिकाणी. नामीच्या जीवनातील गोष्ट आपल्याला सर्वांना माहित आहे प्रियांनो. त्या देशामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि नामी तिच्या पत्नीसह तिच्या पतीसह काय गेलेली ती ते त्यांचं त्यांचं बेथलेम हे सोडून ती काय केली, ती मोवाब देशात गेलेली होती. वास्तविक पाहता तिचा तो पती आहे अलिमलेक आणि नामी यांनी देवाला विचारायला पाहिजे, देवावर अवलंबून पाहायला पाहिजे, थोडा वेळ काही वेळ घ्यायच पाहिजे होता. परंतु ते काय झालं, त्यांनी निर्णय घेतला आणि ते कुठे गेले, ते मोवाब देशामध्ये गेलेले आम्ही पाहतो. ते देवाच्या विरुद्ध गेलेले आम्ही पाहतो. आणि त्या ठिकाणी काय झालं, नामीच्या जीवनामध्ये देखील काय झालं, दुःख आलेलं आम्ही पाहतो. तिचा पती त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. तिचे 2 तरुण मुलं देखील काय झाले, मरण पावलेले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी काय होतं, तुम्ही जर देवापासून दूर गेले, देवाच्या घरापासून दूर गेले, देवाच्या मंडळीपासून दूर गेले, तर तुमच्यावर काय येतं, दुःखाचा प्रसंग येतो प्रियांनो. आणि ह्या दोन्ही उदाहरणामध्ये जर पाहिलं तर अब्राम देवापासून दूर गेला तर काय झालं, त्याने देवावर विश्वास ठेवला नाही, त्याच्या जीवनामध्ये देखील दुःख आलं. नामी आणि तिच्या कुटुंबावरचं देखील काय आलं, ते बेथलेम सोडून बेथलेम इथून सोडून काय गेले, ते मोवाबामध्ये गेले. आणि मोवाबामध्ये देखील काय आलं, त्यांच्यावर दुःखाचा प्रसंग आलेला आम्ही पाहतो. आणि पुन्हा आम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर नामीने काय केलं, पुन्हा तिने वचन आम्ही 6 मध्ये जर गेलो त्या ठिकाणी तिने देवाने त्या देशावरती दया केलेली आहे आणि त्या लोकांना अन्न पाणी दिलेलं आहे. तिला ज्यावेळेस समजलं, ती परत त्या मूळ तिच्या देशी आली. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो ती परत आली आणि देवाने कशा प्रकारे तिच्या सुनेच्या द्वारे कशा प्रकारे कार्य केलेलं आहे, त्यांचं कसं त्या ठिकाणी पुनर्स्थापना केली. ती परत आपल्या देशी आली आणि देवाने तिच्या कुटुंबाला ऋथेद्वारे कसे आशीर्वादित केले हे आपल्याला माहित आहे प्रियांनो. म्हणून आम्ही काय जरी आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये जरी घसरण आली तरी आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही पश्चातापूर्वक आम्ही काय केलं पाहिजे, पुन्हा देवाकडे आलं पाहिजे, पुन्हा देवाकडे आलं पाहिजे. आणि याचप्रमाणे आम्ही जर 13व्या अध्यायात जर गेलो, या ठिकाणी अब्रामाच्या जीवनात घसरण आलेली होती, अब्रामाला दुःख आलं होतं, परंतु देवाने काय केलं, त्याच्यातून त्याला सोडवलेलं आहे प्रियांनो. आणि अब्राम बेथेल येथे त्या ठिकाणी तो आलेला आहे प्रियांनो. उत्पत्तीच्या आम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी 13व्या अध्यायामध्ये बेथेल म्हणजे परमेश्वराचे घर आहे प्रियांनो. आणि तो पुन्हा त्या बेथेल येथे तो देवाच्या प्रवासात त्या ठिकाणी परत आला, त्याला प्रार्थना करून पुन्हा आपला विश्वास प्रगट करावा लागला प्रियांनो. त्याला आपला काय झालं, विश्वास त्याला प्रगट करावा लागला. आणि देवाने काय केलं, त्याचा विश्वास देखील त्या ठिकाणी मान्य केलेला आम्ही पाहतो. त्याला साहजिकच त्याला आपली पापे कबूल करावी लागली आणि पापे कबूल करावी लागली. आणि वचन 13वा अध्याय आणि 4था वचन, त्याने प्रथम विधी बांधली होती, त्या स्थळी तो आला, तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तो पुन्हा देवाच्या चरणाशी आला आणि त्याने पुन्हा काय त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे प्रियांनो. आणि सारांश म्हटले म्हणजे काय, याचप्रमाणे आपण जर देवापासून दूर गेलेलो आहोत प्रियांनो, देवाच्या मंडळीपासून आपण दूर गेलेलो आहोत प्रियांनो, तर आपण काय केलं पाहिजे, ज्याप्रमाणे अब्रामाने तो परत त्या ठिकाणी आला, बेथेल या ठिकाणी आला, नामी देखील पुन्हा त्या ठिकाणी आली आणि परत येण्याचा आणि देशात देवाच्या घरात राहण्याचा काय केला, ते त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि आम्ही त्याचप्रमाणे काय झालेलं, ते पुन्हा त्यांना काय केलं, देवाने आशीर्वादित केलं आहे. नव्या करारामध्ये देखील आम्ही पाहतो, उधळ्या पुत्राची गोष्ट आपल्याला सर्वांना माहित आहे प्रियांनो. तो बापाचं घर सोडून गेला, परंतु त्याला पश्चाताप झाला आणि त्यांनी आपल्या बापाला पुढे कबूल केलं, मी तुमच्या देवाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी पाप केलेला आहे. आणि तो पश्चातापूर्वक परत आला आणि देवाने त्याच्या पित्याने काय केलं, त्याचा आदराने त्याचा स्वीकार केला, त्याचं स्वागत केलं. तो त्याच्या पापासहित त्याला स्वीकारलं. त्याच्या कपडे फाटलेले होते, त्याच्या अंगातून दुर्गंधी येत होती. असं असताना त्याला काय केलं, देवाने त्याला प्रेमाने, पित्याने त्याला प्रेमाने आलिंगन दिलं आणि त्याचा त्याने स्वीकार केला. त्याचे जे सर्व काही अधिकार होते ते सर्व अधिकार त्याला प्रदान केले प्रियांनो, ते सर्व अधिकार प्रदान केले. म्हणून आम्ही देखील या जगामध्ये जीवन जगत असताना
आमच्याकडून जर कळत नकळतपणे देवाला न आवडणारी कृत्य घडली, देवापासून आम्ही दूर जाण्याचा प्रयत्न केला, तर आपण पुन्हा पश्चाताप करून आपण काय करूया, पुन्हा देवाकडे येण्याचा प्रयत्न करूया. 2025 वर्षामध्ये जर आमच्याकडून काही घडलं असेल, देवाला न आवडणारे कृत्य घडले असतील, देवापासून आम्ही दूर गेलेलो असेल, तर आपण प्रियांना आपण निश्चय करूया 2026 या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये पुन्हा देवाकडे जाईल. मी पुन्हा देवाची पश्चाताप करल, देवाची प्रार्थना करल, आणि काय होईल, देव तुम्हाला काय करेल, पुन्हा आशीर्वाद देईल प्रियांनो. कारण आमचा देव कसा, आमचा देव विश्वसनीय आहे. आमचा देव कसा आहे, तो त्याच्या वचनाप्रमाणे तो चालणारा आहे. आणि ज्याप्रमाणे त्याने अब्रामाला सर्व आशीर्वाद, वचन 1 ते 4 मध्ये जे आपण वाचलं त्या ठिकाणी, जे सर्व जे काही आशीर्वाद देऊ केले होते, ते सर्व आशीर्वाद अब्रामाच्या जीवनात त्या ठिकाणी दिलेले आम्ही पाहतो. अब्रामाला जरी संकट आली वेळोवेळी, त्याची परीक्षा झाली, पुन्हा एकदा आम्ही उत्पत्तीच्या 22व्या अध्यायामध्ये पाहिलं, त्या ठिकाणी देखील त्याची परीक्षा झाली. पण त्या परीक्षेमध्ये देखील काय केलं, देवाने त्याला सहाय्य केलेलं आम्ही पाहतो. देवाने त्याला सहाय्य केलेला पाहतो. आणि देवाने ज्याप्रमाणे त्याला सांगितलं होतं का तुझी संतती कशा प्रकारे होईल, सर्व पृथ्वी व्यापून टाकेल, आणि त्याप्रमाणे देवाने अब्रामाला आशीर्वादित केलं प्रियांनो. अब्रामाला आशीर्वाद केलं. त्याचप्रमाणे आपण देखील, आपण देवाच्या आपल्याकडनं काही कळत नकळत अशा काही गोष्टी घडल्या असतील, आम्ही देवापासून काही कारणास्तव दूर गेलो असतो, पुन्हा पश्चाताप करूया आणि आपण देवाच्या चरणाशी येऊया. आणि देवाने जे आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत, ते आपण काय करूया, आपल्याला पुन्हा मिळतील, यासाठी आपण देवाच्या सहवासात राहूया.